रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा पण फ्लॅट खूप चांगला दाखवतोय आणि ही सोसायटी खरं खूप चांगली आहे. इथे राहायला खूप चांगलं वाटतं आणि खूप मेंटेन आणि चांगल्या पद्धतीची नक्की सोसायटी आहे. आणि ही सोसायटी मानपाड्याला मुल्लाबाग म्हणून एक लोकेशन आहे, ज्याला आपण निळकंठ ग्रीन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे बोरिवली टू ठाणे टनलचं खरं काम चाललं आहे. त्याच्याच बाजूला असणारी ही निळकंठ ग्रीन नावाची सोसायटी आहे. आणि ही जी सोसायटी आहे, तसं तर ही सोसायटी जर तुम्ही बघितली तर साधारणतः एक सोसायटी झालेली 2013ला, म्हणजे बिल्डिंग जर वेज धरलं तर एक साधारणतः 10-11च्या दरम्यानची ही म्हणजे बिल्डिंग असणार आहे. तर इथे आपल्याकडे जो फ्लॅट आहे तो साधारणतः 810 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. आणि इथे ह्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळणार आहे. त्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि त्याच्या जस्ट अपोजिट साईडला गेलं तरी 2 फ्लॅट आहेत. सगळे म्हणजे टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत. पण जर तुम्ही ह्या फ्लोअरवरती जागा जर बघितली, ती जागा बाकी खूप मोठी आहे दोघांच्या 4 फ्लॅटच्या मध्ये, कारण ह्या साईडला 2 फ्लॅट, परत इथे एक लिफ्ट आहे. एवढी मोठी जागा मात्र हे 4 लोकांना मस्त चांगल्या पद्धतीने वापरायला नक्की मिळते. तिथे एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे, इथे एक, टोटल 3 लिफ्ट आहेत. ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 27 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला लोअर फ्लोअरलाच फ्लॅट असणार आहे. आणि जर तुम्ही हा फ्लॅट आपण बघितलं तर आतमध्ये जाताना पश्चिमेला आहे, बाहेर येताना पूर्वेला आहे. ज्यावेळेला मी आतमध्ये जातोय त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटचं जर तुम्ही हॉल बघितलं तर हा खूप मोठा आहे, कारण की ह्या साईडला बघा टी व्ही युनिटसाठी एवढी मोठी चांगली जागा आहे. 810 कार्पेट जुना आहे, त्याच्यामुळं घर बाकी खूप मोठं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली आहे. निळकंठ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवले. हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की खरोखर हॉल खूप मोठा आहे, कारण तुम्ही जर तिकडनं बघितलं किंवा मग इकडनं जरी बघितलं, इथं बघा सोफा लावून तिकडे टी व्ही ठेवून, म्हणजे सगळं जरी ठेवलं इथं सामान, तर हॉल बाकी तुम्हाला जाणवेल की खरोखर हा खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल असणार आहे. आणि विशेष म्हणजे परत ज्यावेळेला तुम्ही ह्या हॉलच्या ह्या साईडला यायला तो आपण, त्यावेळेला हा जो फ्लॅट आहे इथे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉकिंग तुम्हाला हे बनवले गेलेले खूप मोठी आहे. आता हे कसं हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्यामुळे ह्यांनी इथं फरशा वगैरे लावून घेतलेलं नाही. बहुतेक लोकांनी याला पूर्णपणे असं मस्तपैकी टाईल्स वगैरे लावून सगळं सुंदर त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि लोअर फ्लोअरला असल्यामुळे समोर मात्र बिल्डिंग आहे, हे काय नाकारता येत नाही. समोर जी बिल्डिंग आहे ती निळकंठ व्हॅरिटेज नावाची बिल्डिंग आहे आणि ती समोर आहे म्हणजे आहेच आहे. पण साईडला जर आपण राईट हँडला जर बघितलं तर मग मात्र तुम्हाला इकडे जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्ट मात्र नक्की दिसते. पण ओव्हरऑल जर बघितलं तर शहराच्या धगधगीच्या साईडला जर आपण आलो तर इथे मात्र ही सोसायटी बाकी एक नंबर आहे. मेंटेन पण चांगल्या पद्धतीची ही सोसायटी नक्की असणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण हे हॉलचा किंवा डायनिंगचा स्पेस सोडल्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो, तुम्ही बघू शकता यांनी फ्रीज लावलेला आहे आणि हे किचन तुम्हाला 2 साईडला असं प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार, जे तुम्ही यांनी वरती कबड वगैरे बनवले आहेत. बाकी खाली मॉड्युलर किचन आहे. आणि इकडे जर बघितलं तर इथं खूप मोठी अशी तुम्हाला ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुम्ही बघू शकता यांची वॉशिंग मशीन किंवा कपडे वाळत घालायला त्याला इथे जागा आहे. खरं ते आता राहतं घर आहे, त्याच्यामुळे सामान बिमान थोडंसं हे असतं, तेवढं ते समजून घ्या की सामान अस्ताव्यस्त कधी कधी असू शकतं, कारण आपण हे असं असतं ना. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला एक बेडरूम आहे. आणि हे बेडरूमही जरी तुम्ही बघितलं तर हे पण मोठं आहे, म्हणजे छोटं नक्कीच नाही आहे. ह्या साईडला मस्त कपाटाची सोय आहे, जे मुव्हेबल कपाट असणार आहे. हे काय आपल्याला ह्या कपाटाच्या बरोबर मिळणार नाही आहे. ह्या साईडला आलात तुम्हाला परत इथे एक बेड ठेवलेला आहे. बेड पण साईज पण जर बघितली तर बेडची साईज पण मोठी आणि चांगली आहे. इकडं परत त्यांनी एक कपाट ठेवले आणि इथं परत तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं ती बाल्कनी त्या पद्धतीची चांगली सिक्युअर करून. आणि ह्या बाल्कनीतनं मात्र तुम्ही जर पुढे आलात तर हे मात्र जे आता सध्या पुढे डोंगर आहे ते डोंगर मात्र तुम्हाला इकडनं क्लिअरली दिसतो. झाडं वगैरे चांगली दिसतात. आणि खाली जरी बघितलं तर सुखसुविधा, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, या सगळ्या सुखसुविधा मात्र इथे नक्की असणार आहेत. म्हणजे चांगल्या ह्या सोसायटीमध्ये सुखसुविधा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने, गार्डन चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे म्हणजे इथे. आणि त्याच्यानंतर जर याच्या अपोजिटला आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे ह्या साईडला असणार आहे. तर हेही जर तुम्ही बघितलं तर हेही मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे. आणि नंतर जेव्हा आपण हे सगळं इकडनं पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळेला पुढे जातो, पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा बेडरूम आहे. हा बेडरूम जरी तुम्ही बघितला तर ह्या बेडरूमला असं आहे की तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये येता त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं. आणि वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटच्या नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे पण तुम्हाला अशी मोठी जागा आहे.
पण ती जागेत आता सध्या त्याचं अडगळीचं सामान ठेवलेलं, पण इथे खूप मोठी जागा आहे ती तुम्हाला इकडनं मिळू शकते अशा पद्धतीची. म्हणजे ड्राय बाल्कनीचा स्पेस म्हटलं तरी किंवा स्टोरेज म्हटलं तरी तुम्ही त्याला दोन्ही अँगलनं घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जर समजा ह्या बेडरूमला जर आपण आलो तर बेडरूमला तुम्ही बघू शकता इथे एक कपाट ठेवलेलं आहे, इकडे एक कपाट ठेवलेलं आहे, इकडं तू व्यवस्थित पद्धतशीर चांगले बेड पण लागलेले. म्हणजे ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितलं तर माझ्या नजरेत आत्ताचं 3 BHK हा आहे. आत्ताचं जे आहे ते 3 BHK, तसं हा 2.5 म्हणतात याला, पण माझ्या नजरेत आत्ता जे घर होतं त्या पद्धतीचं आहे 3 BHK. परत ह्याला पण एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी आहे, पण आता तिथे कपडे वाळत घातल्यामुळे मी तुम्हाला ते जास्त व्यवस्थित काय दाखवू शकत नाही, पण तिथं मोठी बाल्कनी मात्र तुम्हाला नक्की मिळते. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल पोडियमची. ह्या बेडरूममधनं आपण बाहेर येणार होतो तर शेवटचा हा तुम्हाला बेडरूम आहे. हा हॉल तुम्ही बेडरूम आहे, हा हाफ बेडरूम आहे, पण हा खूप हाफ असं तुम्ही हाफ याला म्हणू शकत नाही, कारण की याच्यात पण बघा यांनी मंदिराची पूजा केलेली आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं अस्ताव्यस्त मुलाचं सामान, पुस्तकं हे ते सगळं पडलेलं आहे. इथे कपाटासाठी खूप मोठी जागा आहे. तर भगवंताचं मंदिर किंवा स्टडी रूम तुम्ही चांगल्या पद्धतीने, आणि ते मुलगा एखादा स्टडी करून झोपायचं म्हटलं तर त्याचं नियोजन मात्र तिथं होईल. कारण इकडे जर आला तर इथं परत त्याला खूप मोठी बाल्कनी पण आहे. या अशा पद्धत तुळशी वृंदावन वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे. आणि इकडनं जर समजा आपण आलं तर आपल्या इंटरनल जी गार्डन वगैरे आहे ही मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर, हे जे समोर पाहून तुम्ही बघताय हे आपली कॉम्प्लेक्सची इंटरनल गार्डन आहे. इंटरनल गार्डन जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची यांनी बनवलेली आहे. अशा पद्धतीचा हा खरं तर 2.5 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 810 कार्पेटचा हा 2.5 BHK फ्लॅट आहे. त्याच्यासोबत एक कार पार्किंग असेल. आणि त्याच्यानंतर ह्याला सोसायटी इथं ऑलरेडी 2013ला सोसायटी झालेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही बँकेकडनं आपण लोन घ्यायचं जरी आपण इथे विचार केला तर ते होऊ शकतं, कारण की ही सोसायटी तशी जुनी आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली आहे. आणि बँकेन OC म्हणा, CC म्हणा, त्याही सगळ्या गोष्टी नेट अँड क्लीन मात्र इथं नक्की आहेत. तर ह्या अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ह्या मालकांनी आत्ता ठेवताना किंमत आपल्याला 1,80,00,000 रुपये निगोशिएबल किंमत ठेवलेली आहे. कमी करणार आहेत असं नाही की कमी करणारच नाहीत. अशाच पद्धतीचा फ्लॅट हा आहे. मेट्रो स्टेशन तुम्हाला जर विचार केला तर साधारणतः 5 ते 7 मिनटाच्या अंतरावरती पायी जर गेलात तर तुम्ही 7 मिनटात मेट्रो स्टेशन, मानपाडा मेट्रो स्टेशनला पोहोचू शकता. जो नवीन ठाणे बोरिवली टनल आहे त्याच्या बाजूला ही बिल्डिंग असणार आहे. जर तुम्ही विचार केला कोठरे कंपाऊंड थोडंसं जवळच आहे इकडनं, म्हणजे 5 मिनटाच्या अंतरावरती तेही असणार आहे. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं राखण्याचा आपला रोजचा कार्यक्रम असतो. मला असं वाटते तुम्ही सगळ्यांनी जर ते बघायचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स प्रयत्न केला, तर माझी जी सेवा अविरत चाललेली आहे ती त्याला कंटिन्यू मला करता येईल, मग थांबता येणार नाही. पण ते तुम्ही बघत राहिले तर, तुम्ही नाही बघितलं तर मग ते करण्यात पण काय एवढी मजा येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघत राहा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हे सगळं करत राहा. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.